नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVTकडून अतिशय महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती म्हणजे 772 पदासाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या रिगार्डिंग हे अपडेट असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा सविस्तर या व्हिडिओमध्ये काय अपडेट आलेली आहे ते आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर ॲब्सेंट कॅन्डिडेट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 772 पदासाठी जी काही इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सची जी काही भरती आहे त्या संदर्भात जे कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ॲब्सेंट राहिलेले आहेत अशा उमेदवारांसाठी परत एकदा शेवटची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे DVTकडून। पाहूयात सविस्तर ही PDF डाउनलोड करून, जेणेकरून कुठल्या ट्रेडकरिता किती पोस्टकरिता उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे ते पहा। ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। ओके, सो ही PDF विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही 1/8/2024 म्हणजे आत्ताची ही या ठिकाणी अपडेट आलेली आहे। परिपत्रक क्रमांक 69 कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाची राज्यातील विविध शासकीय संस्था कार्यालयातील गट संवर्गातील विविध 772 पदासाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेससाठी दिनांक 17/2/2023 रोजी अधिकृत संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते। ठीक आहे, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो यामध्ये इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी तसंच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी तसंच ॲटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी या पदाकरिता गुणवत्ता यादीतील उमेदवारांची प्रमाणपत्र व कागदपत्रे पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक 10/7/2024 व 11/7/2024 रोजी करण्यात आली होती। सदर दिवशी प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीकरिता जे उमेदवार अनुपस्थित राहिलेले आहेत अशा उमेदवारांना प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीची अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक वेळेची अंतिम संधी या ठिकाणी देण्यात आली आहे। ठीक आहे, सो ही अंतिम संधी देण्यात येत असून सदर उमेदवारांनी प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी दिनांक 8/8/2024 रोजी 8 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला 3 महापालिका मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक मेट्रो सिनेमा समोर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार ॲब्सेंट राहिलेले आहेत कागदपत्रे पडताळणीकरिता अशा उमेदवारांना परत एकदा संधी DVTकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो 8 ऑगस्ट 2024 रोजी केलं जाणार आहे। कोठे तर एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला महापालिका मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक या ठिकाणी तुमचे DV करून घेतले जाणार आहे। ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी जाल त्यावेळेस तुम्हाला ज्या काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रतीच्या 3 बंच करायचे आहेत सेल्फ अटेस्टेड करून आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोच्या 3 प्रती घेऊन वेळेवर जे काही ठिकाण सांगण्यात आलेलं आहे ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, प्रमाणपत्र पडताळणीकरिता उमेदवारांना व्यक्तिशः स्वखर्चानं उपस्थित राहायचं आहे। उमेदवारांऐवजी अन्य व्यक्तीस किंवा नातेवाईकास प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही। ठीक आहे, जे काही कागदपत्रे पडताळणी असतील ते तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुमच्याकडे काही इनलिगल डॉक्युमेंट असतील तर व्यवस्थितरित्या तुम्हाला काय करायचं आहे त्या संदर्भातही या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे। पहा, उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्राची प्रथम दक्षता तपासणी करण्यात येईल। प्रत्येक पोस्टकरिता या ठिकाणी 772 पदासाठी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे। यामध्ये पोस्टसाठी एक्सपिरियन्स अनुभवची अट या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पाहिलीच आहे, त्यामुळे अनुभवाची प्रमाणपत्राची प्रथम प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल। तसंच जात, दिव्यांग, अनाथ, नॉन क्रिमिनल इत्यादी प्रमाणपत्र कागदपत्रे सक्षम प्राधिकारी आस्थापनांना तपासणीकरिता पाठवण्यात येईल। उमेदवाराने सादर केलेले प्रमाणपत्र कागदपत्रे खोटे, बनावट
असल्याचे आढळून आल्यास उमेदवारास सर्व पदांच्या पदभरतीसाठी पुढील टप्प्याकरिता अपात्र ठरवण्यात येईल व उमेदवारांच्या नावाचा समावेश हे काळ्या यादीमध्ये करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सावध राहायचं आहे। जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते लीगल असायला हवेत आणि जे काही अनुभव सर्टिफिकेट आहे ते देखील ऑथेंटिक असणं आवश्यक असणार आहे। ठीक आहे, सो जे काही ट्रेड आहेत पहा या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे। जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे। जसं की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे जे डॉक्युमेंट आवश्यक आहे त्याची लिस्ट जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे। ठीक आहे, सो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसंच जे विद्यार्थी ओके, सो यादी नाही यामध्ये जे ॲब्सेंट आहेत अशाच उमेदवारांसाठी ही अपडेट आलेली आहे। पहा आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली आहे। यामध्ये अधिवास प्रमाणपत्र आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, शैक्षणिक क्वालिफिकेशननुसार जे काही सर्टिफिकेट असतील ते, अनुभव प्रमाणपत्र, तसंच अनुभव प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला पहा या ठिकाणी उमेदवारांकरिता आवश्यक अनुभव प्रमाणपत्राची सत्यता पडताळणीकरिता अनुभव प्रमाणपत्रासोबत सदर कालावधीमध्ये संबंधित आस्थापनेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणची मासिक वेतन चिठ्ठ्या, सॅलरी स्लिप असेल, यामध्ये बँक पासबुकच्या नोंदी असतील, भविष्य निर्वाह निधी असेल, यामध्ये जे काही PF वगैरे कटतो त्याच्या नोंदी या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सादर करावं लागणार आहे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये। ठीक आहे, सो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांची स्वाक्षरी असलेले सोबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र हे सर्व उमेदवारांकरिता आवश्यक असणार आहे। जो फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे लहान कुटुंबाचं पहा या ठिकाणी तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। ह्याचा फॉर्मॅट जे आहे ते तुम्हाला झेरॉक्सवरती जाऊन झेरॉक्स मशीनवरती हा झेरॉक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावरती फिलअप करून घेऊन जायचं आहे। ठीक आहे, आता यामध्ये पहा तुमच्या या ठिकाणी नाव लिहायचं आहे। ओके, जे काही तुमचं नाव असेल ते, तसंच स्त्री यांचा मुलगा, मुलगी, पत्नी, वय या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे। तसंच तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल किंवा ज्या पदासाठी तुमची नियुक्ती झालेली आहे असेल त्या पदाचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। तसंच तुम्हाला आज रोजी किती मुलं बाळं आहेत ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। असेल तर 01, 02 असं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि नसेल तर 00 असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। जर कॅन्डिडेट उमेदवार अविवाहित असेल तर 00 असं मेन्शन करून या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी ठिकाण, दिनांक आणि तुमची स्वाक्षरी या ठिकाणी करायचं आहे। ठीक आहे, सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे DUT-कडून। जे उमेदवार ॲब्सेंट राहिलेले आहेत कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना परत एकदा ही संधी उपलब्ध झालेली आहे। आणि जर विद्यार्थी मित्रांनो इतर ज्या काही तुम्ही जर दुसऱ्या पोस्टवरती रुजू असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जागा काय करायची आहे, द्यायची आहे। ठीक आहे, सो ऑप्टिंग आउट असा या ठिकाणी ऑप्शन देखील आहे, तुम्हाला कळवायचं आहे। जी वॅकंटमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना संधी उपलब्ध करून तुम्हाला द्यायचं आहे। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। जर माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।